आपण पाहतोय की पुण्यात 1 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे बिबेवाडी रस्त्यावर सगळं तर नसते नदीमय झालेले असं म्हणावं लागेल। कारण पुण्यात गेले 1 तासामुळे पडलेल्या पावसामुळे अशा प्रकारचं पाणी जे आहे ते रस्त्यावर साचलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना अति अडचणींना जे सामोरे जावं लागतंय। गेले 1 तासापासून शहरातल्या अनेक भागामध्ये अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे। दुचाकी चालकांची खरं तर यामध्ये मोठी कोंडी झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे आणि साहजिकच रस्त्यातून बाहेर पडताना अतिश्रम त्यांना कष्ट करावं लागते आणि त्यातून बाहेर पडत आहेत। अनेक दुचाकी खरं तर अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या पावसामुळे आणि हा बिबेवाडीचा रस्ता जो आहे तो प्रत्येक पावसामध्ये अशाच प्रकारचा असतो, तरी महापालिका मात्र कुठलंही लक्ष या ठिकाणी देत नाही। हा चौक गेले 3 वर्षापासून प्रत्येक पावसामध्ये अशा प्रकारचे पाण्याने भरलेला असतो आणि अशाच प्रकारची वाहनांची गर्दी असते। त्या ठिकाणी बाहेर पडताना छोटे वाहनं असतील किंवा 4 चाकी वाहनं असतील त्यांना अशा प्रकारे प्रचंड पाणी असं रस्त्यांवरती साचलेलं पाहायला मिळतं। त्यामुळेच नालेसफाई झाली नाहीये का, नेमकं काय पालिकेनं केलंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत प्रश्न उपस्थित नक्कीच झालेत ही दृश्य पाहून। सचिन धन्यवाद, सागर आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपलेही धन्यवाद।